मॉर्निंग. त्याला ओमचा स्कूलचा आज फर्स्ट डे आहे. ओम स्कूलचा फर्स्ट डे ना आज. आज तुम्हाला क्लासरूम मिळेल ना, नवीन क्लास कुठला आहे तुम्हाला समजेल ना, सिटिंग अरेंजमेंट काय आहे वगैरे समजेल आज ना. चलो, तर ओमचा आज पहिला दिवस आहे आणि स्कूलचं सकाळी लवकर झालेलं आहे, सकाळचं झालेलं आहे. पहिला दुपारी होती त्यामुळे काय वाटायचं नाही. आता हे फर्स्ट सेशनला स्कूल झालेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहे स्कूलमध्ये ओमच्या. मित्रांनो, आपण तो ओमच्या स्कूलच्या जवळ आलेलो आहे. आणि आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे सर्व मुलं बघ कशी अपडेट तयार होऊन मस्तपैकी आलेले आहेत. ओम पण तयार होऊन आलेला आहे. आता मग किती पुढे जायला मिळते ते थोडं पुढे जाऊया का? इकडे थांब मी पुढे टर्न मारून आलो नाही बघ. आणि ही ओमची स्कूल आहे. हे बघा ओमची स्कूल आहे इकडे. उतर, नीट बघा, रस्ता नीट क्रॉस कर. आणि ओम गेलेला आहे बघा आता स्कूलमध्ये. पहिला दिवस आहे यांचा, त्यामुळे पहिला दिवस आहे म्हणून थोडासा जोश आहे. उद्यापासून सर्व जोश उतरून जाईल परत. बघा चिन्मय विद्या मंदिर. चलो बाय. चला तर बघा, आपण आज एक रील बनवलेली आहे. आपण त्या रीलमध्ये आपण बारके छोटे छोटे समोसे बनवलेले. कसा समोसा होता? अच्छा था, याने खाऊन झालेला आहे. पण बघा बारके समोसे आपण इथं दाखवतो तुम्हाला मी. हे बघा अशा प्रकारच्या पट्ट्या आपण हे केलेल्या आहे. बघा अशा बारके पट्ट्या आपण केलेल्या आहे. आणि ह्यात बारके समोसे बनवलेले, रगडा समोसे. हे बघा, आणि त्याला आपण हे अशा प्रकारचं रगडा होता बघा, रगडा बनवलेला गोड. तुम्हाला रीलमध्ये दिसेलच, तुम्हाला समजेल की कुठल्या प्रकारचा रगडा घेतलेला, काय त्यात टाकलेला पण आहे बघा. त्यामध्ये चाट मसाला, मीठ आणि चटणी टाकलेली गोड ह्याची, खजूर आणि ह्याची. आणि छानपैकी असा रगडा बनवून त्याचे आपण बारके समोसे बनवलेले. आणि ते पण बनवलेले एअर फ्रायरमध्ये मित्रांनो. तर अतिशय हेल्दी पण होते आणि टेस्टीसुद्धा बनलेले. आता सर्वांनी खाल्ले. तुम्हाला ॲक्च्युली थोडंसं लेट झालो दाखवण्यासाठी. पण आता हे संपूर्ण जे काही मेसअप झालेलं आहे ते तुझ्या समोर ठेवलेलं आहे मी, सर्व काय कचरा पडला आहे तो. आणि उत्तम बनलेले. तर रील नक्की बघा, रील तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो. ठीक आहे, चलो प्रदीप. मित्रांनो व्हेजी कोणता आहे बघा, व्हेज लॉलीपॉप चाललेले आहे. आपल्याकडे अशा प्रकारचे आपण लॉलीपॉप बनवून ठेवतो फ्रीजरमध्ये आणि त्यानंतर फ्राय करतो. किती सुंदर वाटतं बघा व्हेज लॉलीपॉप. ठीक आहे, चलो जाणं तू गरम. चला मित्रांनो, आज पण इकडे आपलं जेवणाचं हे आलेलं आहे, बेसन चपाती. गोपाळ इकडे आलेलं आहे, प्रदीप दोघं चर्चा करत आहेत. तर आपण आज जेवण करूया आपण मित्रांनो. चला, जेवण झालं तुम्हाला भेटूया आपण. मित्रांनो नमस्कार. आत्ता ॲक्च्युली आज हा रीलचा सेक्शन घेण्यामागचा उद्देश असा की बरेच दिवस झाले तुम्हाला चॅनलचा मी स्टेटस सांगितलेलं नाही आहे. चॅनल आता कुठे आहे, किती इम्प्रूव्ह झालेलं आहे वगैरे वगैरे. तर सध्या चॅनल बऱ्यापैकी इम्प्रूव्ह आहे. साधारणतः 440पर्यंत मला वाटतं सबस्क्रायबर यूट्यूबला आपले झालेले आहेत. आणि फेसबुकला आपले 1300पर्यंत फॉलोअर्स झालेले आहेत. इन्स्टाला पण बऱ्यापैकी प्रोग्रेस आहे. आता आपल्या साधारणतः आपण जी एखादी कुठे रील्स किंवा एखादं पोस्ट करतो त्याला 1-2 सबस्क्रायबर प्रत्येक वेळेला वाढतात, दोन्हीकडे पण. तिथे फॉलोअर्स वाढतात फेसबुकला आणि यूट्यूबलासुद्धा बऱ्यापैकी वाढतात. पहिले असं व्हायचं नाही. आता थोडंसं चॅनल मी थोडंसं आहे, म्हणजे थोडंफार आता हलतं. पहिलं काहीच
व्हायचंच नाही. आणि आता कुठली तुम्ही पोस्ट वगैरे टाकली किंवा कुठली रील टाकली तर त्याला बऱ्यापैकी 1000-2000 व्ह्यूज तर त्याला आरामशीर येतात. आता काल जी मी टाकलेली एक वॉटरमेलन लॉलीपॉपची एक हे टाकलेली, त्याला इंस्टावरती आतापर्यंत मला वाटतं 8 का 9 होतं का ते व्ह्यूज आलेत आणि एफ बीवरती त्याला 4000 व्ह्यूज आलेले आहेत. त्यामुळे चॅनलची सध्या प्रोग्रेस बऱ्यापैकी आहे. चॅनल बऱ्यापैकी ग्रोथ करतं आहे. आणि पूर्वी जेव्हा मी चॅनल सुरुवात केलेली त्यावेळेला जे मला सुरुवातीला मी जो काही सर्च केलेला की बाबा काय आहे कसं चालतं, तर त्यात त्याने सांगितलेलं की तुम्ही फक्त ब्लॉग बनवत राहा, तुम्ही तुमचं काम करत राहा, हळूहळू कधी ना कधी तुमचं चॅनल नक्कीच ग्रोथ करणार आहे. आणि तेच खरं आहे की आपण कितीही जरी कोणाला सांगून पैसे पे करून सबस्क्रायबर वाढवले किंवा जबरदस्ती मित्रांना वगैरे सांगितलं तरी पण ते टिकत नाहीत. तुमचे व्ह्यूज बघून, तुमचे पोस्ट बघून, तुमचे रील बघून जे तुमचे व्ह्यूअर्स असतात आणि ते तुम्ही सबस्क्रायबर कधी हटत नाहीत. आणि मग आता माझे बऱ्यापैकी सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत आणि चॅनलची ग्रोथ सध्या बऱ्यापैकी होते. आशा आहे मला की असं जो आता एक 4-1 महिने आम्ही लोकांनी काम केले सर्वांनी चॅनलवरती, असंच आम्ही साधारणतः अजून एक 6 महिने वर्षभर जरी पकडून चाललं तरी एक वर्षभराने चांगले रिझल्ट मिळू शकतात, एवढं मात्र निश्चित. सध्या आमची डेली एक रील आणि एक पोस्ट हा आमचा सध्याचा कार्यक्रम आहे आणि तो आम्ही कन्सिस्टन्सी एकदम मेंटेन केलेली आहे, आम्ही ते करतो आहे. आणि मला पूर्णपणे आशा आहे की हे 100% होईल. इथे आपली सर्व गँग आहे, सर्व आपल्याला हे बघा पिझ्झा पार्टी करायचं प्लॅन केलं म्हणलं तर बरेच दिवस चॅनलची ग्रोथ चांगली आहे. सर्व लोक पण त्यावरती पडतात बरीचशी मेहनत. आज ठंडा होने दो, जरा व्यूअर्स को देखने दो क्या है करके. ठंडा होके खाने में जो मज़ा है ना वो गर्म खाने में मज़ा नहीं है. तर श्रीराम बोलतो की गरम गरम पिझ्झा खाऊया. त्याला काय हरकत नाही, पहिला आपण पिझ्झा खाऊन घेऊ आणि मग त्या गोष्टीवर चर्चा करू की आपल्या चॅनलचं काय कसं काय चालू आहे व्यवस्थित ते. चला आजा सर्व. अनिल या, काय छोटू आजा आम्हाला सांगा जल्दी. आजा बघा आम्ही पिझ्झा खातोय. ए घ्या लिहिलं ए आजा छोटू आजा. प्रेम आकाश को बुलाओ. आकाश को आवाज दे, एक साथ खाएंगे. आकाश को बुलाओ. नहीं क्यों, कौन है ना, 1 2 3 कितने लोग हैं हम लोग. एक मिनिट थांब मित्रांनो. तर मित्रांनो छोटीशी पार्टी, काय मोठी पार्टी नाही आहे, एकच स्लाइस पिझ्झाची आपण खाणार आहे. पण एक छोटीशी पार्टी सर्वांकडून आमचं तयार. ए सब पे डालो, यहाँ पे डालो. डाल रहे तो कम से कम डाल तो की दिखे करके. हे म्हणून ह्यांना मी घेत नाही कुठल्या रीलमध्ये. आता थोडं टाकलेलं आहे. तुम मीठा खाते तो नहीं हो. अपना आज मैं खुशी में खा रहा हूँ, इसलिए मीठा खाने वाला. आज खुशी. चलो सब लोग उठाओ. ये डबल वाले पीस कोण आहे, वो लोग उठाओ सब लोग. चला मित्रांनो. अरे अनिल ये ना, आमच्या पोटात दुकान झालं काय असं करतो. अनिल आकाश आगे ये ना बोला. रुक ना, आपण समोर तेरे लिए बैठ के तुझा मुंह में डाल रहा है. तर मित्रांनो चला आम्ही खाऊन तुम्हाला चीज करतो. मुंह में डालो, चीज करो. है ना. हां तर मित्रांनो सर्व लोक चॅनल आपल्याला फार काम करतात, सर्व लोक फार मेहनत घेत आहेत. तुम्हाला मला रिक्वेस्ट आहे की आमचे ब्लॉग बघा, आमच्या ब्लॉगला लाईक करा, आमच्या ब्लॉगला कमेंट तरी टाका. नाही तर काहीतरी थोडं काही कमेंट टाकत नाही, थोडं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सर्व लोक या गोष्टीवरती फार मेहनत घेत आहेत. तर लवकर चॅनलवरती पाठवा. हां एकदा ग्रासवर फोन टाकले यांनी. तरी पण अशीच परिस्थिती आहे. तर पिझ्झा खातो आम्ही आणि एक नंबर. मित्रांनो छोटीशी पार्टी झालेली आहे, पण हे शेवट सत्य आहे की कोणीही नवीन कॉन्टेंट क्रिएटर असतील आमच्यासारखे, म्हणजे एकदम नौके हौशी गौशी, तर चॅनल जर सक्सेसफुल करायचं असेल तर हा एकमेव पर्याय आहे की कन्सिस्टन्सली काम करत राहा, ब्लॉग टाकत राहा, रील्स टाकत राहा, नवीन नवीन आयडियाज काय मिळतात का त्या बघत राहा. व्ह्यूज येऊ ना येऊ पण काहीतरी प्रयत्न करत राहा. भले 6 महिन्यांनी का न हो, भले वर्षभराने का न हो, कधी ना कधी यूट्यूब तुम्हाला नक्की कन्सिडर करेल आणि तुम्ही नक्कीच ब्लॉग व्ह्यूवर्स वाढतील. तुमचं कधी ना कधी तुमचं मॉनिटायझेशन होईल आणि मला खात्री आहे
आज भले आम्ही 4 महिने लगातार काम करतोय, पण भले अजून 6 महिन्यांनी का नव्हो, भले अजून वर्षभराने का नव्हो, काय हरकत नाही. आम्ही तोपर्यंत लगातार सर्व गोष्टी टाकत राहणार, व्हिडिओ टाकत राहणार आणि रील टाकत राहणार. सर्व लोकांचा सपोर्ट आहे आपल्याला आणि कधी ना कधी हा चॅनल 100% मॉनिटाईज होणार. थोडं त्याला वेळ लागेल, पण 100% होणार. आणि तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा. आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं की आमच्या ब्लॉगमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे किंवा काय आम्ही बदल केला पाहिजे, तुम्ही सांगा आम्हाला नक्की. आम्ही तो नक्की करायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला नवनवीन ब्लॉगमध्ये, रील्समध्ये नवीन नवीन रेसिपीज किंवा आमच्या ब्लॉगमध्ये काही नवीन तुम्हाला दाखवायला मिळेल, तो आम्ही दाखवायचा मित्रांनो नेहमी प्रयत्न करू. ठीक आहे मित्रांनो, चला.